आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत, संकट येत आहेत. त्यातनं मार्ग काढण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकार करतोय. परंतु हे सगळं कशामुळे येत आहे ह्याच्या मुळाशी खोलाशी दर क्षणाला आपल्या डोक्यावर चढणारं ऋण आहे ह्याची कोणाला कल्पनाच नाही आहे. त्यामुळे आपले उपाय सगळे वरवरचे होत आहेत. मूळ कारण आहे की आपण देणं लागतो आणि ते देणं दर क्षणाला दर श्वासाला देणं फक्त वाढत चाललंय. जन्माला आलेला पहिला श्वास, त्या श्वासापासून फक्त देणं वाढत चाललंय. फेडायचा विचारच आम्ही कधी केला नाही, कारण आम्हाला माहीतच नाहीये की आमच्या डोक्यावरती ऋण दर श्वासाला चढत आहे. जर माहिती असतं तर कदाचित त्यातल्या काही लोकांनी तरी प्रयत्न केला असता की नको बाबा, उशिरा का होईना मला कळलं, माझं वय 25 आहे, माझं वय 50 आहे, 60 आहे, बापरे, दिवसाला एवढे म्हणजे महिन्याला एवढे म्हणजे वर्षाला एवढे म्हणजे एवढ्या वर्षाला एवढे श्वास म्हणजे एवढं ऋण चढलेलं आहे, बापरे, मला जरा उपाय सांगा जेणेकरून सगळं अकाउंट खाली करतो, पण ते ऋण नको बाबा डोक्यावर. हा कोणीतरी विचार केला असता, पण हे ऋण चढत आहे कोणाला माहीतच नाही आहे. आणि ते वरुणाचं ऋण आहे. दर श्वासागणिक वमबीजाचं कर्ज वाढत चाललंय. आणि म्हणून लहान असताना आपल्या चेहऱ्यावर लहान मुलांच्या एक निरागस भाव असतो. दुःख यायला लागलं, तिरस्कार, चीड, वैताग, कंटाळा, त्रास, राग, उद्वेग, हे सगळ्या भावभावनांचं जाळं विणलं जायला लागलं. याच्या ठिकाणी आनंद वास करतो. पण तिथं जर अक्कणभर जरी वमबीजामध्ये पाण्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आली रे आली की चेहऱ्यावरती वेदना दिसायला लागते. ज्याचं वदन वेदना रहित आहे तो वंदनीय असतो. वंदना नाव असतं काही लोकांचं. वंदनीय कोण? वंदना कोणाला म्हणायचं? जो वंदनीय आहे. त्याची व्याख्या काय? ज्याच्या आननावरती वेदना नाही, त्याचं आनन हे वदन असतं आणि ते वंदनीय असतं. गजानन हा शब्द आला कुठे जन्माला? जेव्हा तुमची जाणीव ही वैश्विक जाणीव होते तेव्हा समजायचं तुम्ही गजानन झालात. कारण संपूर्ण जग हेच तुमचं आनन झालं.